सभेची उमेदवारी घोषित झाल्यानंतर मेधा कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। ताई, आज बऱ्याच वर्षानंतर तुमच्या निवासस्थानी अशा प्रकारचा जल्लोष पाहायला मिळतोय, काय भावना आहेत ताई? आनंदाची भावना आहे, खूप छान वाटतंय। आज ही संधी दिलीये पक्षांनी, माझ्यावर विश्वास दाखवलाय। मी मनापासून सर्व पक्षश्रेष्ठींचे मनापासून आभार व्यक्त करते। ताई, 2019च्या विधानसभेची निवडणूक जी आहे ती तुम्ही लढवण्यासाठी इच्छुक होतात, ती नाकारली गेली। त्यानंतर तुमची नाराजी वारंवार पाहायला मिळाली। आजचा दिवस खूप मोठा आहे, आनंदाचा आहे। ही सगळ्या नाराजी नाट्यावरती आता पडदा पडला। तुम्ही जास्त रंगवून दाखवलं होतं, हे रंगवून दाखवा। वारंवार पुण्यामध्ये चंद्रकांत दादांच्या विविध मुद्द्यांवरती तुमचे हेवेदावे झालेले पाहायला मिळाले। या सगळ्यावरती देखील आता पडदा पडला। मी इश्यू बेस काम करणारी व्यक्ती आहे। मी कधी व्यक्तिगत टीका करत नाही कोणावरही, आणि मी कोणावरही नाराज नाहीये। मला अतिशय चांगली संधी दिलेली आहे अशा सगळ्या पक्षश्रेष्ठींमध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी असतील, अमित शाह साहेब असतील, JP नड्डा साहेब असतील, BL संतोषजी असतील, विनोदजी तावडे असतील, त्याचबरोबर आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनतीजी श्रीनिवासन असतील, आणि महाराष्ट्रातले आमचे अतिशय प्रभावी असे नेते, आमचे मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, आणि कोथरूडचे आमदार माननीय चंद्रकांतदादा पाटील, या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते। त्यांनी माझ्यावर हा जो विश्वास दाखवला तो मी सार्थ करून दाखवीन। पक्ष वाढवण्यासाठी, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विविध ठिकाणी निवडून येण्यासाठी जे जे काही काम माझ्यासाठी पक्ष नेमून देईल ते मी नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करून पूर्ण करीन, एवढंच मी या निमित्ताने। आजचा हा दिवस अपेक्षित होता, राज्यसभेची उमेदवारी मिळेल, अपेक्षित काही होतं, काही संकेत मिळाले होते? पक्षामध्ये अपेक्षित अनपेक्षित असं काही नसतं, पक्षांनी आदेश दिला की काम करायचं। ताई, ब्राह्मण समाज देखील मोठ्या प्रमाणामध्ये काही दिवसांपूर्वी कसब्याच्या इलेक्शन नंतर नाराज आहे म्हणलं जात होतं, टिळकांना उमेदवारी नाकारल्यानंतर। आता तुम्हाला उमेदवारी देऊन जी आहे ती या सगळ्याची परतफेड केलेली आहे। पुन्हा नका घेऊ, कारण मी सारखी सारखी त्याचीच उत्तर देते। तर मेधाताई कुलकर्णी यांचा घरामध्ये सध्या जो आहे तो या सगळ्या कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे सध्या सुरू असलेला पाहायला मिळतोय। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।